विषय सपलाय, मासा लागलाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. कोल्हापूर फिशिंग विथ ऋतुराज. तर आज आपण फिशिंगला आलेलो आणि आज आपण चांगल्या साईजचे वळशिवडे मारल्यात. साईज बघू शकताय तुम्ही माशाची. आजचं आपलं लोकेशन पंचगंगा रिवर कोल्हापूर. आणि आपल्याला खूप जणांचे मेसेज आणि कॉल आल्यात की दादा आपण कशाप्रकारे फिशिंग करता, कोणती ट्रिक वापरता, आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे. नक्की पूर्ण बघा. मित्रांनो बघू शकता, अशा पद्धतीने आपण कास्ट करायचा आहे. आणि कास्ट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्पून जो आहे आपला तो जमिनीला खाली टेकू द्यायचा आहे आणि टेकल्यानंतर ना असं स्लोली रिट्रीव्ह करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, ड्रॅग तुमचा जरासा ढिल्ला पाहिजे. जेणेकरून जर मासा लागला तर त्या माशाला दोरी घेता आली पाहिजे वडत. नाहीतर काय होतंय, दोरी तुमची टाईट असेल तर माशाची स्किन फाटू शकते जर त्याला दोरी ओढता आली नाही तर. त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कास्ट करताना मागं बघा कोण आहे काय, नाहीतर तो गळ घुसल्यानंतर ना अडकायची शक्यता असते. हा मासा आपल्याला हुकअप झालेला, पण त्याचा आपण रिट्रीव्ह करताना त्याला खेळताना असा व्हिडिओ करता आला नाही, कारण की त्यावेळेला विश्वजित अजून आला नव्हता स्पॉटवरती. त्यामुळं माझं मी मासा बाहेर काढला. हा मासा मित्रांनो बरोबर आपल्याला ठीक सकाळी 7:30 वाजता लागला आहे. बरोबर 7:30 वाजता मॉर्निंगला. आपण 7 वाजता आलो होतो आणि 7:30 वाजता आपल्याला फर्स्ट कॅच झालेला आहे. हे सेकंड लोकेशन आहे आपलं मित्रांनो, बघू शकताय. कालचे 8 वाजले आहेत आता. अजून आपल्याला दुसरा सेकंड कॅच झालेला नाही, अजून आपण कास्ट करत आहे. कसं आहे, खूप कास्ट करावं लागते मित्रांनो, त्यानंतर आपल्याला मासा भेटतोय. असं नाही की आपल्याला गेला मासा भेटेल. आपल्याला सेकंड कॅच झाला आहे, बघू शकताय. थांब हे जाऊ दे की त्याला. ड्रॅग टाईट कर की. बस सोड, बस जास्त टाईट करू नकोस. आपल्याला सेकंड कॅच झाला आहे मित्रांनो फिश, आणि तो भरपूर ताकद लावाला आहे. बघू शकता विश्वजित कशा प्रकारे त्याला खेळवतोय. अशा प्रकारे आपल्याला मासा लागल्यानंतर खेळवावं लागतं. जास्त ड्रॅग टाईट करू नकोस. ओके जाऊ दे, खेळू दे त्याला, खेळू दे. आपण एकच रॉड आणलाय. विश्वजितनं रॉड आणलेला नाही, कारण की मला फिश लागल्यानंतर मी त्याला बोलवलं होतं, कारण की मला मासा बाहेर काढता येत नव्हता. खेळू दे त्याला फोन करून बोलवलं आणि तो सकाळी आपल्यासाठी आला. त्यानंतर तो माझा रॉड घेऊन कास्ट करत होता आणि त्यावेळेला त्याला हा फिश हुकअप झाला आहे. माशाची ताकद आहे ती. थांब त्याला दमू दे थांब. करताय कशा प्रकारे तो मासा ताकद लावत आहे, ड्रॅग वाढाला आहे. ड्रॅग पण मित्रांनो जास्त टाईट करायचं नाही, जेणेकरून त्या माशावरती लोड येईल. त्या माशाला तितकीच ताकद लावू द्यायचा आणि खेळू द्यायचा.
जवळ घेऊ नको झाडीत जाते ते. स्पॉटवर असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, साईडला झाडं पडल्यात आणि घे मासा जर त्या घे. झाडीत गेला तर मासा अडकतोय आणि तो मासा काढू शकत नाही. आपल्याकडून असे 2 मासे सुटल्यात. आपण त्याचा व्हिडिओ करू शकलो नाही कारण की त्यावेळेला आपण एकटाच होतो. खूप वेळ झाला मासा खेळवून विशूला, त्यामुळे विशूचे हात दुखायला आता. बघू शकताय विशूला मासा गावलाय आणि हा एक मासा आहे आपल्याकडं. ढिल्ली सोड नकोस, दोरी ढिल्ली सोड नकोस. भरपूर वेळ झाला मित्रांनो, आपण मासा खेळवत आहे, पण बघू शकता कशा प्रकारे तो मासा अजून पण दमलेला नाही. किती त्याच्यात ताकद आहे, कशा प्रकारे ते अजून जोर लावत आहे. दमू दे की, थांब अजून नाही दमाय अजून. नाही दमाय, थांब अजून जाऊ दे. देव परवा मला शेपटीव घाव आहे बघ त्याच्या. आत्ता लागलेला आहे मगाशी. तो मगाशीच आहे काय? मगाशी तुला दाखवलं. आता मासा दमलाय मित्रांनो आणि तो शांत झालाय. बघू शकताय कशा प्रकारे आपण त्याला बाहेर काढायचा. बघू शकताय मित्रांनो, मासा लागलेला आहे. विषय संपलाय, मासा लागलाय. थांब थांब थांब. अरे वरगे वरगे वरगे, तिकडे आहे. इकडे घे जरा, इकडे घे. वर घे जरा. कसं वर घेऊ? इकडे घे जरा, साथ इकडे घे. घे 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 घेतलाय की. घे जरा, इकडे घे माझ्याकडे. हाय बघ. दे इकडे, थांब 1 मिनिट. विश्वजित इकडे घे, इकडे घे. रॉड घे. अरे त्याला पण डोळ्यातच लागलाय. साईज मित्रांनो विश्वजितनं मारलाय. भरपूर दिवस झाले विश्वजित फिशिंगला आला नव्हता आणि आज आपण त्याला बोलवलं होतं मासा बाहेर काढाय आणि त्यानं कास्ट केला आपली रॉड घेऊन आणि आज त्याला मासा हुकअप झाला आणि बघू शकता मोठ्या साईजचा मासा हुकअप झाला आहे. मित्रांनो आजची शिकार बघू शकताय. माशाची आपण रेसिपी केल्या, बघू शकताय माशाचे पीस. मासे बघू शकताय कशा प्रकारे आपण मॅरिनेट करत ठेवल्यात आणि रेसिपी करत आहे. माशाला रवा लावून घ्यायचा आहे. बघू शकताय दोन्ही साईडला आपण रवा लावून घेतला आहे आणि तो फ्राय करत ठेवला आहे. बघू शकताय कशा प्रकारे फ्राय होत आहे, आवाज पण येत आहे फ्राय होतेला. आणि ही रेसिपी करायसाठी आपण मावशीकडे गेलो होतो कारण की मावशी मासा भरपूर चांगल्या पद्धतीने करते आणि आपण त्यासाठी इचलकरंजीला गेलो होतो मावशीकडे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हे पकडलेले मासे किती किलोचे आहेत नक्की कमेंट करून सांगा.